नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली खोट्या परमजित सिंगला सांगते की या बाईला तर लाज नाहीये, परंतु आपल्याला राघूचा, तिच्या मनाचा, तिच्या भविष्याचा विचार करावा लागेल. म्हणूनच या व्हिडिओची चर्चा कुठेही होता कामा नये आणि त्यामुळेच मला या बाईवर केस करायची नाही. तेव्हा विजया धक्क्यानेच पाहू लागते. तर खोटा परमजित सिंग बोलतो की विजयाजी, या सगळ्यातून मी तुम्हाला वाचवू शकतो, मोबाईल इकडे द्या. विजया त्याला मोबाईल देते. तो व्हिडिओ डिलीट करून टाकतो आणि क्रिश म्हणतो की या नोटांचं काय करायचं ते मी बघेन, पण विजया यापुढे लायकीत राहायचं अशी वॉर्निंग देऊन ते सर्वजण आता बाहेर येत असतात. चाळीतील सर्वच लोक बाहेर जमा झालेले असतात. तेव्हाच पल्लवी आता तिकडनं जात असते. ती आता या खोट्या परमजित सिंग म्हणजेच त्या किडनॅपरला पाहते आणि अवाक होत तशीच आत निघून जाते. तर बाहेर चाळीत पत्रकार आलेले असतात. ते अबोली आणि क्रिशला प्रश्न विचारत म्हणतात की इथे नक्की घडलंय तरी काय? तुम्ही एवढी मोठी टीम घेऊन आला होतात म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. काय केलंय विजयाने? तेव्हा क्रिश सांगतो की हे बघा, आम्ही एका प्रकरणाची चौकशी करायला आलो होतो, परंतु मेजर काहीही हाती न लागल्यामुळे परमजित सरांनी विजयाला क्लीन चिट दिली आहे. बाकीचं सविस्तर तेच तुम्हाला सांगतील. आणि तेव्हाच अबोली व क्रिशच्या लक्षात येतं की तो खोटा परमजित सिंग तर तिथे नाहीये. क्रिश म्हणतो कदाचित ते मागच्या दाराने निघून गेले असतील. तर ते पत्रकार आता निघून जातात. क्रिश देखील तिथून गेलेला असतो. तर इकडे आता पल्लवी आणि नीता दोघीही विजयाला नक्की झालंय काय, पोलीस का आले होते असा प्रश्न करतात. तेव्हा विजया वैतागत सांगते काही नाही, मला अरेस्ट करायला आले होते, परंतु त्यांना कळलं की मी काही केलं नाही म्हणून सोडलं. पण ही अबोली, मी तिला सोडणार नाही असं चिडूनच बोलते. तर अबोलीचं लक्ष जातं. हा खोटा परमजित सिंग तिथेच बाजूला बसलेला असतो. अबोली येऊन म्हणते की सर अहो, प्रेसवाल्यांना बोलायचं होतं तुमच्याशी. तेव्हा खोटा परमजित सांगतो की आम्ही फक्त कर्तव्य करतो, हे प्रेस रिपोर्ट हे आमचं काम नाही. ते पाहून अबोली खुश होत सांगते की अंकुश सर सुद्धा ना असेच आहेत. त्यांना कर्तव्य करायला खूप आवडायचं, परंतु श्रेय मात्र घ्यायचं नसतं. तेव्हा परमजित सिंग बोलतो की होय, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आता मी निघतो असं बोलून तिथून निघून जातो. त्यानंतर रात्री आता विजया वैतागत म्हणत असते की आता हा परमजित सिंग कोण आहे? त्याने त्याचं काम करावं ना, उगीच मध्ये मध्ये लुडबुड का करतोय? पल्लवी मात्र खूपच पॅनिक होत विचार करत असते आणि तिचं लक्ष नसलेलं पाहून विजया म्हणते अगं काय बोलते मी, तुझं लक्ष कुठे? पल्लवी मात्र टेन्शन मध्येच म्हणते की विजया अगं, वादळ उंबरठ्यावर येऊन उभं राहिलंय आणि मला भीती वाटतीये या वादळात सगळंच उद्ध्वस्त होऊन बसेल. विजयाला मात्र तिचं हे बोलणं कळत नाही. तेव्हा पल्लवी विचारते अगं हा परमजित कोण आहे? विजया सांगते अगं कोण म्हणजे काय, ऑफिसर आहे, दिल्लीहून अंकुशला शोधायला आलाय. परंतु पल्लवी म्हणते की नाही विजया, मला हा जरा वेगळा वाटतोय. तेव्हा विजया विचारते काय झालं, तू त्याला ओळखतेस का? तेव्हा पल्लवी मात्र बोलते की मला जो वाटतोय जर का हा तोच असेल तर सगळंच उद्ध्वस्त होईल, एक क्षणही लागणार नाही या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त व्हायला. तेव्हा विजया धक्क्यानेच कोण आहे तो असा प्रश्न करते. तर दुसरीकडे आता हा किडनॅपर अंकुशकडे येतो. अंकुश काळजीनेच अबोली कशी आहे असं पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा त्या किडनॅपर कडूनच त्याला कळतं की ती संकटात सापडली होती. विजयाने राघूचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केलं, म्हणूनच तर ती हे सगळं करायला तयार झाली होती. तेव्हा अंकुश धक्क्यानेच म्हणतो परंतु विजया हे असं का करेल, असं करणं शक्यच नाही. तेव्हा आता हा किडनॅपर बोलतो की तिनेच केलंय रे, मी आणि क्रिशने चांगलं तिला ट्रॅप केलं होतं, परंतु त्या अबोलीच्या सांगण्यावरून सोडावं लागलं. आणि अंकुश तुला माहिती आहे का, अबोलीचा ना आता माझ्यावर चांगलाच विश्वास बसायला लागलाय रे. मी म्हणेन ते करायला तयार होईल ती, आणि यालाच तर चाणक्य नीती म्हणतात. मात्र हतबल होत म्हणतो की तिकडे इतकं सगळं घडतंय आणि मी मात्र इथे अडकून पडलोय, काहीच करू शकत नाही. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता अबोलीला फोन लाव असं त्या किडनॅपरला सांगतो. तेव्हा तो म्हणतो की मी सांगितलंय ना, काही झालेलं नाही, सगळं ठीक आहे तिकडे, मग कशाला बोलायचंय तुला अबोलीशी? तेव्हाच
ऐकताच अंकुश आता बरोबर विचार करून त्या किडनॅपरला जाळ्यात अडकवत म्हणतो की मला तुझ्याशी कार्तिकीबद्दल काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा तो लगेच म्हणतो, बोल, आठवली का तुला कार्तिकी, काय बोलायचंय? परंतु अंकुश म्हणतो, आधी मला अबोलीचा आवाज ऐकायचा आहे. तिचा आवाज ऐकल्याशिवाय, तिला फोन लावल्याशिवाय मी कार्तिकीबद्दल काहीही सांगणार नाही. किडनॅपर आता अबोलीला फोन लावतो आणि अंकुशच्या डोक्यावर बंदूक रोखत म्हणतो की फक्त तिचा आवाज ऐकायचा, जर का बोललास ना तर, असं म्हणत धमकावतो. तर इकडे आता अबोली फोन रिसीव्ह करते आणि पुन्हा पुन्हा हॅलो, कोण बोलतय, आवाज ऐकू येत नाहीये असं म्हणत असते. तो किडनॅपर मात्र अंकुशवर लक्षच ठेवून असतो. अंकुश काही बोलायला जातो, तो पटकन त्याचा मोबाईल मागे खेचतो. त्यानंतर अंकुशच्या श्वासाचा आवाज आता अबोलीला ऐकू येतो. तो ऐकताच अबोली क्षणातच ओळखते की अंकुश सर तुम्हीच आहात ना, बोला ना, कुठे आहात तुम्ही? सर, मी सगळीकडे तुम्हाला शोधतीये. तुमच्याशिवाय ही अबोली अपूर्ण आहे, हे घर अपूर्ण आहे. सांगा ना, कोणी किडनॅप केलंय तुम्हाला? असं आता ती केविलवाणी विचारत असते. तर अबोलीने अंकुशला ओळखलंय हे कळताच आता त्या किडनॅपरच्या भुवया मात्र उंचावतात. ती पुन्हा पुन्हा सर बोला ना, कुठे आहात तुम्ही? तुम्हाला माझा आवाज तर ऐकू येतोय ना, असं विचारत असते. तेव्हा अंकुश आता तोंड उघडणार तेच तो किडनॅपर फोन कट कर. तर इकडे विजया धक्क्यानेच म्हणते, काय म्हणजे तो ऑफिसर नसून दुसराच कोणीतरी आहे? तेव्हा पल्लवी सांगते की होय, मी खात्रीने सांगते की तो ऑफिसर नाहीये, उलट त्यानेच आपल्या सचितला किडनॅप केलंय. तेव्हा विजया धक्क्यानेच म्हणते, जर का असं असेल तर तो खूप डेंजरस माणूस आहे, खूप मोठा खेळ खेळतोय तो. परंतु अबोलीला तर असं वाटतंय की तो तिची मदत करतोय. तिला हे अजून माहिती नाहीये की तोच तिचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो तिच्यासोबत काहीही करू शकतो. तिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर विजया मनातून खुश होत म्हणते की अबोली, तू मला बरबाद करायला निघाली होतीस ना, परंतु आता तुझीच वाट लागणार. आता तू तुझ्या बरबातीची वाट बघ. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली फाईलमधील काही कात्रणं पाहत असते. तितक्यात हा खोटा परमजित सिंग घरी येतो. अबोली लगेच त्याला रात्री तिला अननोन नंबरवरनं अंकुशने फोन केला होता असं सांगत असते. तेव्हा तो लगेच रागाने तिच्याकडे पाहतो आणि पुन्हा विचारतो की तुम्हाला कसं कळलं? तेव्हा अबोली म्हणते, सर अहो, माझ्या नवऱ्याचा आवाज मी नाही ओळखणार का? आणि हा प्रायव्हेट नंबर दिसतोय, याला आपण कसं डिटेक्ट करू शकतो? हा खोटा परमजित सिंग बोलतो की होय, मी करेल तो कॉल ट्रेस. आणि अबोली, मला एक हिंट सुद्धा मिळालीये असं म्हणत अंकुशचा आता किडनॅप असलेल्या अवस्थेतील एक फोटो अबोलीला दाखवतो. तो फोटो पाहून अबोलीला तर मोठा धक्काच बसतो. ती लगेच पॅनिक होत विचारते की सर, अंकुश सरांची ही अशी अवस्था कोणी केली आणि हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? तेव्हा परमजित सिंग सांगतो की माझ्या गाडीत कोणीतरी ठेवला होता आणि मला तर हा खूप डेंजर माणूस दिसतोय. मला असं वाटतंय की अंकुशने त्याचं काहीतरी बिघडवलं असणार. परंतु अबोली विश्वासाने सांगते की नाही, अंकुश सर कधीच कोणाचं काही बिघडवू शकत नाही. सर, मागे एक नाव निघालं होतं. अंकुश सरांच्या आयुष्यात कार्तिकी नावाची कोणी बाई होती का हे शोधायचा मी प्रयत्न केला. एक बाई होती, परंतु तिची तर त्यांनी मदत केली होती. त्या माणसाचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय असं अबोली बोलतच असते. तेव्हाच आता हा किडनॅपर जोरानेच ओरडत म्हणतो की काहीही गैरसमज झालेला नाही. आजी, राघू, अबोली सर्वांनाच त्याचं हे वागणं खूप विचित्र वाटतं. परंतु हा खोटा परमजित सिंग क्षणातच भानावर येतो आणि सांगतो की कदाचित अंकुशने त्याच्या कार्तिकीला त्याच्यापासून हिरावलेलं असू शकतं. जर का मनात आग लागलेली असेल ना, तरच माणूस असा वार करतो. तू, अबोली, आजी आणि राघू तिघेही सांगतात की आमचा अंकुशवर विश्वास आहे, तो कधीही असं करू शकत नाही. अबोली म्हणते की तो जो कोणी माणूस आहे ना, तो तर फारच विक्षिप्त आणि वेडा दिसतोय. तेव्हा हा किडनॅपर बोलतो की आणि अबोली, पटकन कुठल्याही परिस्थितीला अनालिसिस करू नका, आपल्याला पूर्ण माहिती नाहीये. अंकुश सुद्धा माणूसच आहे ना, त्याच्या हातूनही चूक होऊच शकते असं अबोलीला सांगत असतो. तर पुढील भागात अबोलीला पेपरमधील खऱ्या परमजित सिंगचा फोटो हाती लागतो आणि ती धक्क्यानेच विचार करत म्हणते की जर का हा खरा परमजित सिंग आहे तर तो कोण आहे जो आमच्या समोर आहे? आणि त्यानंतर अबोली क्रिशकडे जायला निघालेली असते. ते पाहून विजया नीताला म्हणते, आत्ताच्या आत्ता आज जा आणि अबोली जे पाहत होती ना ते माझ्याकडे घेऊन ये. तेव्हा नीता आता ती फाईल विजयाकडे देते आणि विजया तो फोटो पाहून म्हणते की हा तर खूप मोठा पुरावा आहे.
तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अबोली क्रिशला येऊन सांगते की आपण ज्यांना परमजित सिंग समजतोय ना ते खरे परमजित सिंग नाहीये. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.